हाय, नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तुमचा दिवस चांगला जाओ. तर आज जरा थोडासा महत्त्वाच्या विषयावर आपण घरापुढं काय चेंज केलं हे तुम्हाला दाखवणार आहे. नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की छान दिसतंय का काय दिसतंय. तर त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते. बघा शेंगा, बघा वाळवून पोती बांधून ठेवली. ती 2 झाली आणि वरचा अर्ध, म्हणजे एकच झालं. त्यात एक पाटी कमी नाही तर 3 पाट्या. आणि तसंच आपलं सकाळचं स्वयंपाक वगैरे झालाय. हो का, आपल्या इथं राडा नसतोय बघा. राडा बिलकुल आपल्याला आवडत नाही. हो का, आहे का नाही. तर चला दाखवते तुम्हाला काय चेंज झालंय आपल्या इथं. तर बघू शकता, ही सगळं काढलं. याच्यावरलं काढलं. म्हटलं की चला, म्हटलं तुम्हाला दाखवा. हा का, बघा राडा काढला सगळा. ती पत्र पाक पडलं होतं, ते पत्र बी काढलं. हे काय राडा बाहेरचा पण. आणि त्यात ती कुंडी आणलेली, त्याच्यात आपल्याला गुलाब लावायचंय. तर गुलाब आणणार आहे बानूच्या बड्डेला, नाही त्या दिवशीच्या बड्डेला. आणि तसंच ही गवतीच्या तुळस आणि आंबा आता आपल्याला वाढवायचा आहे. आता पेरू नको बाई, लय वैताग आलाय पेरूचा. कारण पेरू खाऊन खाऊन तर कंटाळा आलाय. आणि हे आपला मंडप आपण असा केला आहे, फुलांचा मंडप. हे काय असा केला. आता फुलं पण काढायला येऊ शकते. ती काय बघितलं का, हे मंडप केला आहे. आणि हे राडा आपला. राडा तर जसा नसतो, बाहेर पण नसतो आणि घरात पण नसतं. हे असल्या फुलाचा मंडप केलाय मी. हे काय हो का, असं ते वरचा हाताला येईना. आता घेवडा नाही बाय लावायचा. घेवडा लावायचा म्हणून पावटा लावला. ही घेवडा लावला आणि उगवला पावटाच. काय करावं. काय म्हणतात, माणसं बदलली म्हणल्यावर झाडं सुद्धा बदलली. ही तर काय आपल्याला बोलत नाही. रोज उठती, आंघोळ करती, देवपूजा करते आणि तिथं जाऊन बसते. जाऊ दे, तिला जवळ हे होत आहे का नाही तर तिची ती करत. जेव्हा तिला बोलू वाटेल तेव्हा बोलेल. पण कमेंट अशा आल्या मला की ताई कशाला भांडण करत असताय, आईनं सारा दिलेला आहे, व्यवस्थित आपण राहायचं, कामधंदा करायचं. आता कामं असली तर कामाला जावं का, बळच कुठं बी कामाला कसं जायचं. अवघड परिस्थिती आहे. तुम्ही म्हणता ते पण बरोबर आहे, भांडण करू नका. आता ती रुसून गेलती, आली, आंघोळ करती, देवपूजा करती आणि बसती तिची ती लांब जाऊन. लांब ती काय तिकडे कोपऱ्याला बसली. काल हिरबळ राडा मी काढला. ही मंडप केला आणि लईच राडा झालता. ही सगळं झाडं पाक. आणि खाटबी जरा महाग घेतला ना, पाक जागाच नव्हती झाडायला, ही येतच नव्हतं म्हणून महाग घेतलं या. तर मला या विषयावर बोलायचं होतं की माणसं बदलली. माणसाचं पहिलं संस्कार गेले. टीव्हीनी आणि मोबाईलनी माणसं लेकरं बिघडून गेले. ते ना लेकरांचा अभ्यासावर लक्ष, ना मोठ्या माणसांचं कामावर लक्ष, सारखा मोबाईल. ती गाणं आहे की, तू विसरू नको रे आई बापाला, तुला मिळणे बंगला गाडी, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. ते गाणं नाही का पहिलं, लय गाणं भारी होतं, मला लय आवडायचं. तुला मिळेल बंगला गाडी, शेतवाडी बंगला गाडी, तुला मिळणार नाही पुन्हा आई बाप जिवंत असता. ते गाणं आहे तसं काहीतरी, मला येत नाही, थोडंसं कडवं आपलं म्हणली. काय म्हणतात ना, जलम बरं आई बापाचा उपकार विसरत नाहीत. तसे तर आमचे भांडणं होत नाहीत. पण काय आता तिला कोणी फुगवलं, शिकवलं, तिच्या जीवाला माहिती. शेंगाला गेली
तेवढ्या शेंगा केल्या. जी गेली ती रुसून काल परवा दिवशी आली 4-5 वाजता. 2 दिवस झाला आलेली. आपल्या आंघोळ करती बसती. आता मी काय तुम्हाला नाही सांगत, पण मी फक्त एवढंच सांगते की तिनं असं नाही केलं पाहिजे. माझ्या मागं टेन्शन कमी आहे का? मला लोकांचं एवढं देणं झालंय की विचार करून करून का नाही डोकं फुटायची वेळ येते माझी. रोज एक गोळी मला खावाच लागते. त्या दिवशी गेली मी, किती भीती इंजेक्शनला, पण एवढी तर धाडीच झाले. कारण परपंचा मस्त नवरा नसला म्हणून काय झालं, लेकरं बाळा असली की प्रपंच असतोच की. घरातलं हँडल करायचं, दूधवाल्याचं देणं राहिलंय, परत अजून 15-13 हजार रुपये देणं आहे लोकांचं किरकोळ, आणि मोठं देणं 10-10.5 हजार आहे. आणि अशा पण कमेंट आल्या की तुला यूट्यूबचा पगार होत नाही का ताई? होतो, पण 4 महिन्यांनी. कंप्लेट तर 5 महिन्यावर जातो पगार माझा. 5 महिन्याने. आपलं एवढं यूज नाहीत किंवा एवढं सपोर्ट कर नाही ती. तुम्ही बघता संपूर्ण बघत नाही, लाईक करत नाही, शेअर करत नाही. जे कॉमेडी बनवतं, जी अर्धी कापडं उघडी घालून बनवतं, त्याचा मग तर हेड्याव पटकनच व्हायरल होतो. आणि आमच्यासारख्या गरिबाचा आम्ही चुपून रोज साड्या घालून तरी आमचा कोण बघत नाही. ते का बरं तसं काय असेल? देवा खाय का काय कोणाच ठाव. तर चला जाऊ द्या. आपली तर बाकीची भाऊ बहिणी आहेत की सपोर्ट करणारी, आपल्याला लाईक करतात, शेअर पण करतात. पण त्यांना जेवढं जमतं तेवढं ती करतात. त्यामुळं त्यांना बोलून काहीही नाही. का माशी तोंडावर घुंगायला लागली बघा. आंघोळ केली की रोजच आंघोळ असते. आंघोळ करूनच ती काय सोमवार केस धुतली, आठवड्यातनं एकदा धुते मी केस. केस नव्हती वाढत माझी, तर हो का केस किती वाढलेत. याचा उपाय सांगू ती तुम्हाला केसांचा. काय लावणं नाही, काय नाही, 8 दिवसातनं धुवायचं, बिन तेल लावायचं नाही. आणि असं रोज मी आंबडा घालते का नाही तसं रोज वरी टांगायचे केस. आगारे बी फुटते तीन, केस बी चांगली राहते ती. अशी परिस्थिती आहे. आपण काय ते औषधं फिवषधं तसलं काय लावत नाही. आपल्याला ती जमत पण नाही. जसं आहे तसं लोक काय काय लावतात केसांना, तोंडाला. मला पण वाटतं की मी पार्लरमध्ये जावा, तोंड नीट काढावं, थोबाड नीट करावा, पण नाही आपल्याला आवडत नीट करायला. जसं आहे तसं. मग मला नाही आवडत चांगलं राहायला, म्हणजे नाही का चेहऱ्याला लावायचं. आता मला वांग किती आला बघू शकताय तुम्ही. मला वांग किती आलाय, तरी पण मी याच्यासाठी काहीच नाही केलं. मला आवडतो कारण छान दिसतं म्हणून मी ठेवलाय. आणि औषध पण काय केलं नाही. काय म्हणतात ना, वांग तवाच येतो, म्हणजे काय म्हण आहे बघा, मी काहीतरी ऐकलं होतं. म्हाताऱ्या बायांचं बोलणे पहिली पण खरं असते ते बरं का. पहिला जमाना खरंच लय भारी. अजून वर जमाना कसला निघतोय कुणास ठाव. आमच्यातला तर काळ का नाही, आमच्या राज्यातला काळ अगो बाय बाय. हा केलं की हुच आहे. आणि पुढचा काळ, आता जे लेकरं आहे त्या पिढींचा काळ कसला येतोय कुणास ठाव. की आईबापाला बी सांभाळते ती का नाही, ती का बाहेरच काढून फेकते ती, का उचलूनच आपटते ती. अशी लेकरं हुशार झाले ती मोबाईलनी. मोबाईलचं बघून सगळ्या गोष्टी करते ती, त्यामुळं म्हणते हो, बाकी काय नाही आहे का नाही. पण एवढंच अपेक्षा आहे, एवढंच सांगणं आहे की बाबा शाळा शिका, स्वतःच्या पायावर उभा राहावा, आईबाप सांभाळा. आईबापाच्या पायाशी पुण्य आहे हे विसरू नका. आपल्याला आईबापांनी दुनिया दाखवली, आपलं कर्तव्य आहे त्यांना सांभाळायचं. आपलं कर्तव्य त्यांना 4 घास सुखाचं द्यायचं. बरोबर आहे का नाही. हां, कोणाच्या घरात भांडणं होत नाही, कोणाच्या घरात चुली नाही, त्या प्रत्येकाच्याच घरात चुली आहे, त्या भांड्याला भांडं लागतंच. पण एवढं बी नाही आपल्या हातात असतं की आपण आईबापाला जर खुश ठेवलं तर आपले आईबाप तशीच राहतील. त्यांच्या पोटचं पोरगं जर चांगलं राहिलं तर त्या आईबापांना खुशी वाटते.
म्हणजे माझ्या सांगण्याचा उद्देश याच्यात राग कोणी आणून घेऊ नका. माझ्या सांगायचा उद्देश ही मी सगळ्यालाच सांगते या, नाहीतर माझ्या भावांना वाटायचं की मी त्यांच्याबद्दलच बोलते. त्यांच्याबद्दल नाही बोलत मी. एक मी असं संदेश तुम्हाला सांगते, नवीन नवीन असं म्हाताऱ्या बायांसारखं मी सांगते या, ऐका. असं समजा की काकी मावशी सांगते या. तुम्ही आता बारकी बारकी पोरं तरी हेड्यावर बघत असेल तर तुम्हाला ज्ञान येईल जरा मी थोडं सांगितलेलं आहे की नाही. डोक्यात ठेवा, शाळा शिका, आईबापाची स्वप्न पूर्ण करा, बस एवढीच म्हणजे माझा आशीर्वाद तुम्हाला. तर चला, हेडवले मोठा झाला, सांगणं ही कमीच आहे. मला आज दाखवायचं होतं की मंडप म्या केलाय, त्यामुळे दाखवायचं होतं. तर हेडे वावलं असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. आणि त्यासाठी का नाही तुम्हाला ती मना येत नाही, घंटी दाबा, त्या करून तुम्हाला माझं हेडेव रोजच्या रोज पडतील. आणि काय म्हणते ते कुणाच ठावा, आपण अडाणी माणसं. तर चला बाय.